त्याने मोबाईलचा टॉर्च काढला आणि आपल्या पायावर त्याच्या उजेडात पाहिले आणि हळूच मंगेशच्या पायाकडे पाहिले आणि काय, त्याचे पाय उलटे होते. त्याचे ते उलटे पाय बघून बंटी खूप घाबरून गेला. भीतीने त्याचा जीव अर्धा झाला होता. क्षणातच त्याचा श्वास थांबला आणि त्याला दरदरून घाम फुटला. म्हणजे माझा संशय अगदी बरोबर होता. मंगेश भूतच आहे. बंटी घाबरून मनातल्या मनात म्हणाला. तो मनातल्या मनात राम 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 म्हणत हळूहळू टॉर्च मंगेशच्या पायांपासून वर वर नेऊ लागला. त्याने टॉर्च पायांपासून कमरेपर्यंत आणला, पण टॉर्च त्यापेक्षा वर नेऊन मंगेशचा चेहरा बघण्याची त्याची हिंमतच होत नव्हती. पण डोळे बंद करून त्याने मंगेशच्या तोंडावर टॉर्च नेली आणि देवाचे नाव घेत आपले डोळे उघडले आणि त्याने सुटकेचा निश्वास सोडला. मंगेश मागे वळून काहीतरी बघत होता. म्हणजे मंगेशचे पाय सरळ होते आणि तो उलटा उभारल्यामुळे बंटीला त्याचे पाय उलटे दिसले होते. तरीही पुन्हा कन्फर्म करण्यासाठी तो टॉर्च मंगेशच्या पायांकडे नेणारच होता की मंगेशने मागे वळून पाहिले आणि बंटी एकदम दचकला. तो मंगेशचे पाय सरळ आहेत की उलटे हे बघणे विसरून गेला. काय झालं एवढं घाबरायला? भूतूत बघितलंस काय? मंगेश बंटीला म्हणाला. काही नाही, ते तू मागे काय बघत होतास ते बघत होतो. चल बस निघू आपण, बंटी मंगेशला म्हणाला आणि पुन्हा गाडी चालवू लागला. पण त्याच्या मनात अजूनही एक गोष्ट घर करत होती की मंगेश तर भूतांवर विश्वास ठेवतो. त्याला बोरगाव फाट्याविषयी सर्व माहीत आहे. मग तरीही तो याच रस्त्याने रात्री ये जा कसे करतो? तो पटकन मंगेशला म्हणाला. भूत असता ते तू कशावरून मानतोस? कारण मी स्वतः भूत पाहिलीत, त्याच बोरगाव फाट्यावर. आता मात्र बंटीच्या छातीतले हृदय मोठमोठ्याने जोरजोरात धडधड करू लागले. काय बोलतोयस मंगेश? तू भूत पाहिलेस, तेही बोरगाव फाट्यावर? मग तरीही तू इकडे रोज रात्री कसे काय ये जा करतोस? तुला ती भूत काही करत नाहीत? बंटीने आश्चर्याने मंगेशला विचारले. सांगतो सगळं, पण खूप मोठं आहे. जाऊ दे, सांग ना मंगेश, तू रामभाऊचं भूत तुझ्या डोळ्यांनी पाहिलेस? हो पाहिले, आणि त्यांच्या तावडीतून निसटलोही. रामभाऊचे भूत लोकांना चहा पाजून पाजून मारते, त्यामुळे बोरगाव फाट्याकडे रात्री कोणीच जात नाहीत. हे ऐकून बंटीला आता फक्त झटका यायचं बाकी होतं. तो भीतीने जोरजोरात श्वास घेऊ लागला. मंगेश काय बोलतोयस यार तू? भूत नसतात रे भावा. बंटी स्वतःला दिलासा देण्याचा प्रयत्न करत होता. असतात भूत, मी पाहिलेत ना, आणि त्यांच्या तावडीतून निसटलोही. काय? कधी पाहिले? सांग बरं मग मला, बंटीने घाबरत घाबरत त्याला विचारले. मंगेश सांगू लागला. मला आजही आठवतो तो दिवस. त्या दिवशी मला हार्नेवाडीला जायला उशीर झाला होता. तशात माझी बाईक आजच्या सारखीच रस्त्यात बंद पडली. रात्रीचे 8:30 वाजले होते. पूर्वी या रस्त्यावर खूप लूटमारी व्हायच्या, त्यामुळे मी खूप घाबरलो होतो. मी एकटा या काळोख्या जंगलात सामसूम रस्त्यावर एकटाच उभा होतो. 2 तास वाट बघूनही एकही गाडी रस्त्यावरून गेली नव्हती. रात्र वाढत चालली होती, थंडीही वाढत चालली होती. दूर दूरपर्यंत कुठे उजेडाचा मागमूस देखील नव्हता. त्या काळ्या कुट्टर रात्रीत मी खूप घाबरून गेलो होतो. दरोडेखोरांची भीती तर होतीच, पण त्यापेक्षाही मला ही जंगल आणि निर्मनुष्य असलेल्या रस्त्याची जास्त भीती वाटायला होती. अचानक बाजूचा पालापाचोळा वाजला आणि माझी धडकीच भरली. मी जंगलात मोबाईलची टॉर्च लावून पाहिले, पण तिथे काहीच नव्हते. पण तो आवाज सारखाच यायला लागला. मला माझ्या बाजूला अमानवीय शक्तीचा भास होत होता. मी मनातल्या मनात देवाचे नाव घेत होतो. आवाज येऊ नये म्हणून मी खिशातून हेडफोन काढला आणि मोबाईलमध्ये गाणी ऐकत बसलो. आवाज येऊ नये म्हणून मी हेडफोनचा मोठा आवाज केला. तसे मला पालापाचोळ्याचा आवाज येणं बंद झालं. रात्रीचे 11:30 वाजले होते. या सामसूम रस्त्यावर मी एकटाच गाडीच्या आडोशाला बसलो होतो. मी गाणी ऐकतच होतो की माझ्या समोरून एकदम वेगात काहीतरी जोरात किंकाळत गेला. त्या किंकाळीने माझे कान बधीर झाले. मी खूप घाबरलो होतो.
मी हेडफोन काढले आणि कान चोळत ती वस्तू गेलेल्या दिशेकडे बघू लागलो. तिथली झाडी हालत होती, म्हणजे ती वस्तू तिथूनच गेली होती वाटतं. मी त्या झाडीत फ्लॅश चमकवली तसे मला माझ्याकडे बघणारे आरशासारखेच चमकणारे 2 डोळे दिसले आणि मी खालून वरपर्यंत पार हादरून गेलो. माझा जीव कासावीस झाला होता. त्या झाडीतून एक रक्त ओकणारा भयानक चेहरा बाहेर आला आणि तो माझ्याकडेच जनावरासारखे 4 पायांवर चालत येऊ लागला. तो चेहरा मला ओळखीचा वाटत होता, पण तो कोण आहे हे माझ्या लक्षात येईनासे झालं होतं. तोच माझ्या कानावर बुलेटचा आवाज पडला. बुलेटच्या आवाजाने सुन्न पडलेल्या माझ्या शरीरात थोडासा जीव आला. लांबून एक बुलेट चिखलीकडून बोरगाव फाट्याकडेच येत होती. मी त्या बुलेटच्या दिशेने पळत जाऊन आडवा गेलो. बुलेटस्वाराने बुलेट थांबवताच मी हार्नेवाडीपर्यंत लिफ्ट मागितली. बुलेटवर 2 जण होते. दोघांनी हेल्मेट घातलेले होते. त्या बुलेटस्वाराने मला गाडीवर बसण्याचा इशारा केला. मी लगेच माझी बॅग घेतली आणि त्या बुलेटवर बसलो. मी त्या झाडाकडे पाहिले, पण तिथे आता कोणच दिसत नव्हते. एकदाची बुलेट सुरू झाली आणि मी सुटकेचा निश्वास सोडला, पण तो कोण होता हा मी विचार करत होतो. एकदा जाता जाता मी मागे वळून पाहिले आणि मला माझ्या दुचाकीच्या बाजूला एक माणूस दिसला. मी त्याला कुठेतरी पाहिले होते, पण कुठे पाहिले होते हे माझ्या लक्षात येत नव्हते. मी डोके जड करून विचार करत होतो, पण माझ्या लक्षातच येत नव्हते की तो कोण आहे. असेल कोणीतरी असे म्हणून मी विचार करायचा सोडून दिला. त्या बुलेटवरील दोघांच्या अंगाचा खूप उग्र दर्प येत होता, जसे काही ते एखाद्या गटारीत लोळून आले असतील. त्या दुर्गंधीने मला लगेच ठसका लागला. बुलेटवरील ते दोघेही दारू पिले होते. त्यांच्या अंगाचा तो दारूचा आणि सुपाऱ्याचा वास माझ्या डोक्यात जात होता. असे वाटत होते की आत्ताच्या आत्ता त्या बुलेटवरून उडी मारावी, पण माझा नाईलाज होता. मी माझा रुमाल काढला आणि तोंडाला लावला, तरीही तो घाणेरडा वास माझ्या नाकात जातच होता. मी त्यांच्या गाडीवर बसून खूप वेळ झाला होता, तरीही ते दोघे गप्पच होते. ते माझ्याशी काय आपापसात देखील बोलत नव्हते. मला त्या बुलेटवर खूप बोर व्हायला होतं. एकतर त्या बुलेटवर मला अडचण होत होती. शेवटी खूप वेळाची शांतता तोडण्यासाठी मीच बोलण्याचे ठरवले. मी त्यांना विचारले, कुठे चाललात सर? पण त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. मला वाटलं त्यांनी ऐकले नसेल, म्हणून मी पुन्हा विचारले, कुठे चाललात सर? तोच माझ्या पुढे बसलेला व्यक्ती फार विचित्र आणि घोगऱ्या आवाजात म्हणाला, मरायला चाललोय. आणि दोघेही भयंकरपणे जोरजोरात हसू लागले. त्यांच्या हसण्याने माझे डोके उठले होते. तरीही स्वतःला रोखून मी त्यांना म्हणालो, तुम्ही जरा हसऱ्या स्वभावाचे दिसता. पण पुन्हा तेच. त्या दोघांनी कसलेही उत्तर दिले नाही. तोच मागून एक ट्रक जोरात हॉर्न मारत येऊ लागला. तो ट्रक आमच्या अगदी बोटभर अंतरावरून सुसाट वेगाने निघून गेला. बुलेटवरचे माझ्या पुढचे दोघे खूप चिडले. ते त्या ट्रकवाल्याला अतिशय घाणेरड्या शिव्या देऊ लागले. त्यांचे हे घाणेरडे शिव्या देणे मलाही कुठेतरी वाटत होते, कारण ट्रक अजून बोटभर अंतराने जवळून गेला असता तर आम्ही केव्हाचेच देवापाशी गेलो असतो. बुलेट चालवणाऱ्या पुढच्या व्यक्तीने आता बुलेटचा स्पीड वाढवला आणि थोड्याच वेळात त्याने ट्रकला गाठले. आम्ही तिघेही मिळून ट्रकमधील ड्रायव्हर आणि क्लीनरला शिव्या देऊन ट्रक थांबवण्यास भाग पाडले. थोड्याच वेळात त्या ट्रक चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला. त्याने ट्रक थांबवताच बुलेटवरचे दोघे ट्रक चालकाच्या अंगावर धावून गेले व त्या चौघांतही हाणामारी सुरू झाली. मी मात्र बुलेट जवळ थांबून हे सर्व बघत होतो. ट्रक चालक आणि क्लीनर दोघेही दारू पिऊन फुल्ल होते. मला हर्नेवाडीला जायला उशीर होत होता, त्यामुळे मी त्यांचे भांडण थांबविण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते दोघे माझे काहीच ऐकत नव्हते. मला त्यांचा खूप राग येत होता, पण मी काहीच करू शकत नव्हतो. तेवढ्यात मला चिखलीहून बोरगाव फाट्याकडे जाणारा एक टेम्पो दिसला. तो आमच्या दिशेने येत होता. टेम्पो चालकाने टेम्पो माझ्या जवळ येऊन उभा केला.
तो जरा वयाने वृद्ध होता. चला शेठजी, कुठे जायचंय तुम्हाला, तो मला म्हणाला. मी आधीच खूप टेन्शनमध्ये होतो आणि रागातही होतो. कुठे नाही, जावा तुम्ही, मी त्याला रागात म्हणालो. अहो, पण एवढ्या रात्री एकटे या जंगलात कशाला थांबलात, टेम्पो चालकाने मला विचारले. अरे डोळे फुटलेत काय तुझे, इथे 4 लोक आपापसात झगडत आहेत, हे दिसत नाही का तुला, कृपया जा आता इथून. मी रागात टेम्पो चालकावर ओरडलो. टेम्पो चालक माझ्याकडे जरा विचित्रपणे बघू लागला आणि पटकन तेथून निघून गेला. तोपर्यंत त्या चौघांचे भांडण आटोपले. बुलेटवरच्या दोघांनी ट्रक चालकाला आणि क्लीनरला बेदम मारहाण केली होती आणि त्यांना पुन्हा शिव्या देत ते बुलेटवर बसले. त्यांच्या पाठोपाठ मीही बसलो. तेवढ्यात तो ट्रक चालक आम्हाला म्हणाला, बघून घेईन, सोडणार नाही तुम्हाला. त्याच्या या धमकीने ते दोघेही चिडले आणि बुलेटवरून उतरणार तोच मी त्यांना समजावून तेथून निघण्यास सांगितले आणि शेवटी आम्ही तेथून एकदाचे निघालो. तिथून थोड्याच अंतरावर आम्ही आलो तेव्हा रस्त्यात आम्हाला बोरगाव फाटा लागला. बोरगाव फाट्यावर एक धाबा होता. हिवाळ्याचे दिवस असल्याने आम्ही अगदी काकडून गेलो होतो. बुलेट चालकाने लगेच बुलेट धाब्यासमोर आणून उभी केली. बाजूलाच मला एक टेम्पो दिसला. तोच मागचा टेम्पो होता जो मला रस्त्यात भेटला होता आणि तो आंधळा टेम्पो चालक माझ्यासोबत 4 धडधाकट माणसं असूनही मला एवढ्या रात्री एकटे या रस्त्यात का थांबलात असे म्हणाला होता. तेही टेम्पोची खिडकी उघडी होती. मी सहज टेम्पोत वाकून बघितलं. टेम्पोत कोणीच नव्हतं, पण टेम्पोला चावी लावली होती. वारे बहाद्दर, टेम्पोत तशी चावी सोडून गेलाय, फार वेडा दिसतोय म्हातारा, गाडी चोरीला गेल्यावर कळेल याला, असे म्हणत मी त्या दोघांसोबत ढाब्यात शिरलो. रामभाऊ, 2 कडक स्पेशल चहा घेऊन या. बुलेटवरच्या दोघांपैकी एकाने चहाची ऑर्डर दिली. काय रामभाऊ, हा तोच रामभाऊ ढाबेवाला तर नाही ना, जो अपघातात मेला होता आणि बोरगाव फाट्यावर रात्री ढाबा चालवताना दिसतो. मी घामाघूम होऊन विचार करत होतो. म्हणजे तो विठ्ठल ढाब्यावरील चहावाला खरे बोलत होता. मला वाटले की मी भूतांच्या डावात फसलो आहे. मी चुपचाप त्या खुर्चीवर त्यांचं बोलणं ऐकत राहिलो. मालक, ढाबा बंद करायची वेळ झाली, जरा उशिरा आलात तुम्ही, रामभाऊ त्या दुचाकी स्वाराला म्हणाला. रामभाऊ, असं करू नका राव, थंडीनं पार गारठून गेलोत राव आम्ही, काहीतरी करा बरं. पण रामभाऊ चहा करायला काही तयारच नव्हता. शेवटी 5 ते 10 रुपये जास्त देण्याची तयारी त्याने दर्शवली. तेव्हा कुठे रामभाऊ चहा करायला तयार झाला. त्या दोघांनी फक्त 2च चहाची ऑर्डर दिली होती. त्यामुळे रामभाऊ माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, साहेब, तुम्हाला काय आणू, चहा की कॉफी? पण त्याच्या बोलण्याकडे माझे लक्ष कुठे होते. मी तर त्या थंडीत घामाघूम झालेला माथा पुसत विचारात गडलो होतो. त्याने मला पुन्हा विचारले, साहेब, चहा आणू की कॉफी? तेव्हा मला ऐकू आले, चहा नाही, कॉफी. मी घाबरत म्हणालो. रामभाऊ चहा बनवायला निघाला. पण तेवढ्यात माझ्या डोक्यात विचार आला. चिखलीतला चहावाला मला म्हणाला होता की रामभाऊचे भूत लोकांना चहा पाजून मारते. रामभाऊ, कॉफी कॅन्सल करा, मला काहीच नको. मी क्षणाचाही विलंब न करता पटकन रामभाऊला म्हणालो. तसा रामभाऊ माझ्या जवळ आला. त्याने माझा चेहरा निरखून पाहिला आणि मला म्हणाला, साहेब, एवढं घाबरायला काय झालंय तुम्हाला? नाही, मी कुठे घाबरतोय. मी बळच हसत त्याला म्हणालो. उद्देश फक्त एकच होता की रामभाऊला कळू नये की तो भूत आहे हे मला माहीत आहे. पण रामभाऊने जणू माझ्या मनातलं ओळखलं होतं. तुम्ही चिखलीच्या विठ्ठल ढाब्यात गेलताव का? त्याने मला विचारले. आई शपथ, आता माझं काही खरं नाही. काय सांगू याला आता? गेलो होतो म्हणालो तर याला कळेल की मला माहीत आहे हा भूत आहे ते. काय सांगू? मी विचार करत होतो. गेलाच असाल, तवा तर इतका घाबरलायत. रामभाऊ मला म्हणाला, अहो नाही, आई शपथ मी नाही तिथे गेलो. मी शब्दा घेऊन त्याला म्हणालो, साहेब, तुमच्या माहितीसाठी सांगतो, विठ्ठल ढाब्याचा मालक ट्रक ॲक्सिडेंटमध्ये मागच्याच वर्षी मेला आहे. काय?
ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. हो, तुम्ही ज्याला भेटला होतात ते त्याचंच भूत होतं. तो मरूनही तेथे ढाबा चालवताना दिसतो. तो स्वतःच्याच मरणाची गोष्ट माझ्या नावाने सांगतो आणि प्रवाशांना आपल्या धाब्यावर झोपायला खोली देतो आणि दुसऱ्याच दिवशी त्या प्रवाशांचा चेंगरलेला मृतदेह त्या रिकाम्या जागेवर दिसतो. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, त्याच ढाबेवाल्याला मी जंगलातल्या रस्त्यात त्या झुडपामागे तोंडातून रक्त ओकताना बघितला होता आणि रस्त्यावरही माझ्या दुचाकीच्या बाजूला मी त्याला पाहिले होते. त्यामुळे मला रामभाऊच्या गोष्टीवर थोडा थोडा विश्वास बसायला होता. तरीही माझ्या मनात एक विचार सुरू होता आणि तो महाराष्ट्र शासनाने बोरगाव फाट्याविषयी लावलेला फलक. मी पटकन त्याला विचारलं, तसा कोणताच फलक महाराष्ट्र शासनाने लावलेला नाही. वाटल्यास या दोघांना विचार, हे माझे नेहमीचे गिराईक आहेत. हो, रामभाऊ खरे बोलत आहेत. दोघेही त्यांच्या बेसुऱ्या आवाजात म्हणाले. बेचारा, लई वाईट झालं त्याच्यासोबत. त्याची लेकरा बाळांचे लई हाल सुरू असलेलं. असं म्हणत त्याच्या डोळ्यात पाणी आलं. रामभाऊचं रडणं मला विचित्र वाटत होतं. तो असं रडत होता जसे त्याचीच मुलं बाळं त्रासात असतील. तेवढ्यात एक दुचाकी स्वार म्हणाला. तो रामभाऊंच्या अगदी जवळचा मित्र होता. त्यानेच रामभाऊला हा ढाबा उघडण्यासाठी पैसे दिले होते. बरं, मी त्यांना म्हणालो, साहेब, बरं झालं तुम्ही तिथं थांबला नाहीत, नाहीतर त्यानं तुमच्यासोबत पण तेच केलं असतं जे बाकीच्यांसोबत केलं आहे. रामभाऊ मला म्हणाला. मी म्हणालो, मी देवाला हात जोडले, कारण देवाने मला खूप मोठ्या संकटापासून वाचवला होता. बोला मग, काय आणू, चहा की कॉफी? रामभाऊ मला म्हणाला. कडक चहा आणा, मी रामभाऊला म्हणालो. रामभाऊ लगेच चहा बनवायला गेला. खूप वेळानंतर मला हलकंसं वाटत होतं. माझ्या डोक्यावरचं सर्व टेन्शन उतरलं होतं. पण अजून हलकं होण्यासाठी मी उठलो. रामभाऊ, आलोच जाऊन मी, तोपर्यंत चहा करा. मी करंगळी दाखवत रामभाऊला म्हणालो. होय, या जाऊन तोपर्यंत, मी चहा करतो. रामभाऊ म्हणाला. मी धाब्याच्या बाहेर आलो आणि लघवीची जागा शोधू लागलो. पुढे चालत मी एका झाडाखाली गेलो आणि आपलं काम सुरू करणारच होतो. तसं मला माझ्या पाठीमागून कोणीतरी चालत येत असल्याचा आवाज आला. मी पटकन मागे वळून पाहिलं आणि मागे कोणच नव्हतं. मला कोणत्या तरी गोष्टीची भीती वाटत होती, जसे काहीतरी खूप वाईट होणार आहे. माझ्या मनात विचार चालू होता की इथे लघवी करू की नको, कारण मी माझ्या मित्राकडून ऐकलं होतं की रस्त्यात अनोळखी जागेवर लघवी केल्याने भूतं मागे लागतात. पण मला कंट्रोल होत नव्हतं, म्हणून माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. यार, मला असं का होत आहे आज? एखाद्या वेळेस टेन्शनमुळे होत असेल, मी विचार करत होतो. पण लगेच पाठीमागून खाट असा आवाज आला. मी मागे वळून पाहिले, पण कोणच नव्हते. मला कंट्रोल होत नव्हतं, म्हणून मी आपलं काम सुरू केलं. तरीही खाट असा आवाज येतच होता. मी काम आवरलं आणि ढाब्याकडे जाऊ लागलो. पुन्हा मला खाट असा आवाज आला. तेव्हा पुढे असलेल्या रांजणाकडे माझे लक्ष गेले. तोच पुन्हा एकदा आवाज आला. तो त्याच रांजणाचा आवाज येत होता. मी घाबरत त्या रांजणाजवळ गेलो. तसा पुन्हा आवाज झाला, खाट. मी खूप घाबरून गेलो होतो. तशी माझी नजर त्या रांजणाच्या मागे असलेल्या लोखंडी खाटावर गेली. ती खाट झाडाला टेकून रांजणामागे लावली होती आणि ते झाड हललं की ती खाट पुढे सरकून रांजणावर आदळत होती. तेव्हा खाट असा आवाज यायचा. चला जाऊ द्या, रांजणाजवळ आल्याचा एकतरी फायदा झाला. चला आता हात धुवून घ्यावा, असे म्हणत मी हात धुण्यासाठी त्या रांजणाची तोटी फिरवली, पण त्यातून पाणी येतच नव्हते. थंडीमुळे यात पाणी नसेल असा मी अंदाज बांधला. तरी मी तोटीखाली एक हात धरून दुसऱ्या हाताने तोटीवर हात मारला आणि हात मारताच माझ्या हातात एक मांसाचा गोळा पडला आणि तोटीतून रक्त यायला सुरू झालं. मी तोंड उघडे ठेवून माझ्या हातावर पडलेला मांसाचा गोळा
आणि त्यावर पडणारी रक्ताची धार बघत होतो. मी ओरडायचा प्रयत्न करत होतो, पण घशातून आवाजच निघत नव्हता. मी हात झटकला आणि रांजणापासून लांब सरकलो. तसे त्या रांजणाचं झाकण आपोआप वाजायला लागलं आणि सरकत सरकत ते खाली पडलं. मी माझ्या डोळ्यासमोर होत असलेली ती अमानवीय हालचाल बघत होतो. काही वेळाने नळातून रक्त येणं बंद झालं. मी माझ्या जागेवरून उठलो आणि रांजणाजवळ गेलो. आपल्या थरथरत्या हाताने मोबाईलची टॉर्च लावली आणि त्या अंधाऱ्या रांजणात लावली. तशी माझी चांगलीच घाबरगुंडी उडाली आणि मी समोरचे दृश्य बघतच राहिलो. त्या रांजणामध्ये एक मृतदेह होता आणि तो मृतदेह आईच्या गावात. हा तर टेम्पोवाला आहे. त्या रांजणात टेम्पोवाल्याचा चेंगरलेला मृतदेह होता. मी खातरजमा करण्यासाठी पुन्हा पुन्हा मृतदेहाचा तो रक्ताळलेला फुटका चेहरा पाहत होतो. जंगलातल्या टेम्पोवाल्याचा चेहरा माझ्या अजूनही लक्षात होता. तो चेहरा हुबेहूब मृतदेहाशी जुळत होता. मी रामभाऊंच्या बोलण्याच्या नादात हे विसरूनच गेलो होतो की ढाब्याबाहेर टेम्पो उभा होता, पण ढाब्यात टेम्पोवाला कुठेच नव्हता. त्यामुळे तो मृतदेह त्याचाच आहे हे समजण्यास मला जास्त वेळ लागला नाही. मी कसलाही विचार न करता ओरडत रामभाऊला मोठ्याने आवाज देत ढाब्यात पळत गेलो. रामभाऊ, रामभाऊ, पटकन चला. याच्या पुढचं बोलण्याची ताकद माझ्या तोंडात शिल्लक राहिली नव्हती. हां, बोल की, कुठे जायचंय आणि एवढं घाबरायला काय झालंय? रामभाऊ मला म्हणाला. त्या रांजणात. मी कोरडा घसा ओला करत थांबलो. हां, काय त्या रांजणात? पुढचं बोला की, रामभाऊने मला विचारले. रामभाऊ, त्या रांजणात टेम्पो आला आहे. मी आपले बोलणे पूर्ण करत रामभाऊला म्हणालो. काय? रांजणात टेम्पो आला? काय बी बोलू नका साहेब, गरिबाची चेष्टा करताय होय? रांजणात टेम्पोवाला कशाला बसणार आहे? त्याला बसायचं असतं तर तो इथे बसायला येईल ना. रामभाऊ माझी खिल्ली उडवत हसत म्हणाला. अहो रामभाऊ, त्या रांजणात त्याचा मृतदेह आहे. मी कळवळून रामभाऊला म्हणालो. काय मृतदेह? तोही टेम्पोवाल्याचा? नाही नाही, हे कसं शक्य आहे? थोड्या वेळापूर्वीच तर तो माझी गाडी घेऊन गावात टेम्पोचं टायर पंक्चर काढून आणायला गेलाय. त्याच्या टेम्पोचे टायर पंक्चर झाले होते मगाशी, रामभाऊ म्हणाला. पण मला त्याचं उत्तर पटेनासं झालं होतं, कारण त्यामागे कारणही तसंच होतं. तो पंक्चर काढायला टायर घेऊन गेलाय ना, मग तरीही टेम्पोची चारही चाके एकदम व्यवस्थित टेम्पोला कशी काय आहेत? तो टायरचे पंक्चर काढायला गेलेला नाही, त्याचा खून झाला आहे आणि त्याचा मृतदेह बाहेर रांजणात पडलेला आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. आणि कोणता चालक एवढ्या अंधाऱ्या रात्रीत आडरानात आपल्या टेम्पोचा दरवाजा खिडकी उघडे ठेवून बाहेर जातो, तेही टेम्पोला चावी ठेवून? माझ्यावर विश्वास ठेवा रामभाऊ. अहो साहेब, तो माझ्यासमोर टेम्पोचे टायर काढून माझी गाडी घेऊन पंक्चर काढायला गेलाय गावात, रामभाऊ मला म्हणाला. अहो म्हणलं ना, टेम्पोची सर्व टायर्स टेम्पोलाच आहेत. चला वाटल्यास बघायला. मी ढाब्यातल्या सगळ्यांना घेऊन टेम्पोजवळ गेलो, कारण मगाशीचे कुत्रा टेम्पोच्या टायरवर मुतताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिले होते. म्हणजे तेव्हा सर्व टायर्स व्यवस्थित होते आणि एकही टायर गायब नव्हते. बघायचंय ना तुम्हाला? बघा आता, आहेत की नाही टेम्पोला 4 टायर्स? मी सर्वांना टेम्पोकडे बोट दाखवत म्हणालो आणि टेम्पोच्या टायर्सकडे पाहिले आणि बघतो तर काय, टेम्पोचे तेच टायर गायब झाले होते ज्यावर कुत्रा मुतला होता. अरे मगाशी तर होतं, आता कुठे गेलं? मला काहीच समजेनासं झालं होतं. मी टेम्पोचे सर्व टायर्स पाहिले आणि खरंच त्यातील एक टायर गायब होतं. पण मगाशीच तर होते ना. रामभाऊ, विश्वास ठेवा माझ्यावर. मी माझ्या डोळ्यांनी टायर्स पाहिले होते. तेव्हा सर्व टायर्स जागच्या जागी होते. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे आणि त्याच टायरवर मगाशी मी एका कुत्र्याला मुतताना पाहिले होते. असे म्हणत मी वेड्यासारखे टेम्पोखाली त्याचे टायर शोधायला लागलो. अहो रामभाऊ, कशाला खोटं बोलतील? उगं टेन्शन घेऊ नका. तुम्ही जरा थकलेले आहात. चला चहा प्यायला. रामभाऊच्या हातचा चहा पिऊन तुमच्या आयुष्यातला सगळा थकवा निघून जाईल.
बुलेट स्वार मला म्हणाला, आयुष्यातला थकवा म्हणजे तुम्हाला नेमकं म्हणायचं काय आहे? मी बुलेट स्वाराचे बोलणे पकडले. रामभाऊने त्या बुलेट स्वाराकडे रागात पाहिले. तसे त्या बुलेट स्वाराने आपली मान खाली केली. साहेब जाऊ द्या, चला चहा प्यायला. रामभाऊ मला म्हणाला, अहो कसा पिऊ मी चहा? मी स्वतः माझ्या या डोळ्यांनी त्या रांजणात टेम्पोवाल्याचा मृतदेह पाहिला आहे. मी त्या रांजणाकडे बोट दाखवत रामभाऊला म्हणालो, चला कुठे आहे मृतदेह, दाखवा मला. असे म्हणत रामभाऊने माझ्या दंडाला घट्ट पकडले आणि ओढत रांजणाजवळ नेले. त्याने टॉर्च लावून रांजणात पाहिले. दाखवा, कुठे आहे यात मृतदेह? रामभाऊ माझ्यावर ओरडत म्हणाला, आहे त्यात, नीट बघा दिसेल. मी रामभाऊला पुन्हा बघायला सांगितले. या बघा तुम्हीच. रामभाऊने मला रांजणाजवळ ओढले आणि आत बघायला लावले आणि खरंच त्या रांजणात मृतदेह नव्हता. पूर्ण रांजण कोरडा ठाक होता. पण हे कसे शक्य आहे? रामभाऊ, आई शपथ खरंच हो, माझ्यावर विश्वास ठेवा, त्याचा मृतदेह यातच होता. मी रामभाऊला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत होतो. अहो होता तर मग आता कुठे गेला? जमिनीने गिळला की आभाळाने खाल्ला? तो निव्वळ तुमचा भास होता साहेब. आता चला इथून. रामभाऊ मला म्हणाला, एक मिनिट रामभाऊ, तो कुत्रा, नक्कीच त्या कुत्र्यानेच त्याचा मृतदेह खाल्ला असेल. तो इथेच घुटमळत होता मगापासून. मी वेड्यासारखं रामभाऊला म्हणालो, काय वेडबीड लागलं काय तुम्हाला? कुत्रा थोडीच माणूस खाईल. विठ्ठल ढाबेवाल्याची गोष्ट तुम्ही जरा जास्तच मनावर घेतलेली दिसते. त्यामुळे तुम्हाला सगळीकडे भुताटकी दिसते. चला चहा प्यायला. टेम्पोवाला नाही मेलेला, हा तुमचा भास आहे. थोड्याच वेळात येईल तो चहा प्यायला, मग बघा त्याला. पण तेव्हा म्हणू नका हा टेम्पोवाला भूत आहे. म्हणजे झालं. चला आता. आम्ही सगळे ढाब्यात परतलो. एवढा मोठा भास मला आयुष्यात कधीच झाला नव्हता. पण भास कसला? मी माझ्या डोळ्यांनी पाहिले होते सर्व ते. मला काहीच समजत नव्हतं की माझ्यासोबत काय होत होतं. हा माझा भास आहे की सत्य घटना हे समजेना. आता माझ्या डोक्याबाहेरचं होतं. मी विचारच करत होतो की मला दुचाकीचा आवाज आला. ढाब्याबाहेर एक फटफटी येऊन थांबली, जिचे हेड फुटलेले आणि एक रिअर मिरर गायब होता. त्या दुचाकीवरून एक माणूस उतरला आणि ढाब्यात चक्क टेम्पोवाला शिरला. मी माझे डोळे फाडून फाडून त्याला बघत होतो. तो टेम्पोवाला शांतपणे, कोणाला काहीच न बोलता माझ्याच बाजूच्या खुर्चीवर येऊन बसला. चमत्कार बघावा तसे मी डोळे फाडून फाडून त्या टेम्पोवाल्याकडेच पाहत होतो. तो टेम्पोवाला चुपचाप मान खाली घालून खुर्चीवर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर मला खूप भीती दिसत होती. त्याच्या डोळ्यात मला त्रास जाणवत होता. त्याचे शरीर निर्जीव असल्यासारखं वाटत होतं. मला कुठेतरी पाणी मुरत असल्यासारखं वाटायला होते. तेवढ्यात रामभाऊ चहा घेऊन आला. त्याने सर्वांना चहा दिला. शेवटी तो माझ्याजवळ आला आणि मला चहा देत म्हणाला, नीट बघा साहेब, हाच आहे ना तो टेम्पोवाला? बघा हा जिवंत आहे. तो फक्त तुमचा भास होता. घ्या आता, प्या हा चहा.